नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मालाड शोभायात्रेचं हे 24वे वर्ष आहे. बाईक सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यातले स्पर्धक आपल्यासोबत आहेत. कसा अनुभव आहे तुमचा? खूप सुंदर, खूप मजा येते. सगळ्यांना मजा मस्तपैकी सगळ्यांचे बाईक्स वगैरे सुंदर सुंदर सजून बघून आपल्याला चांगलं वाटतं की आपली परंपरा जी आहे टिकली आहे अजूनपर्यंत आणि अजून अशीच पुढे टिकत जावी, तीच इच्छा आहे करून आमची. जे गुढीपाडव्याला म्हणजे आपलं कसं पारंपरिक सगळे सजावट आहेत ते हर वर्षी आपले असेच चालू राहावे. मला दिसतं तुम्ही वेशभूषेमध्ये पण गुढीचा वापर केलेला आहे आणि खणाचा वापर केलेला आहे. आणि काय तुमचं म्हणजे योजना काय होती, विचार काय होता यामागे? विचार हे होता की आपली जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्याच्या त्या टीममध्ये आपलं करायचं आणि जो आपला पहिलं नवरात्री चैत्र महिन्यात आज पहिला दिवस होता त्यामुळे आम्ही विचार केला की या टायमाला नवरात्रीची आपली पहिली जी महालक्ष्मी देवी आहे ती जी आपली महाराष्ट्राची शक्तिपीठातली एक देवी ती आपण साकारायची विचार केला होता आणि तीच आपण समोर गाडीचा साकारलेली आहे करून महालक्ष्मी देवी. खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला विचार आहे. खूप विचार करून स्पर्धक स्पर्धेत उतरलेले आहेत. तर खूप शुभेच्छा तुम्हाला स्पर्धेसाठी आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा. मला सुद्धा